यशश्री शिंदे हिचा निर्घृण खून लव जिहादचे प्रकरण असल्याचा अंदाज। नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या घडल्याची घटना ताजी असतानाच उरणमध्ये एका 22 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। उरण शहरात एनआय हायस्कूलच्या जवळ राहणारी यशश्री सुरेंद्र शिंदे वय 22 वर्ष ही गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी सकाळी घरातून निघाली। ती दुपारी 1:30च्या सुमारास उरण बाजारपेठ येथे आढळून आली, मात्र त्यानंतर ती कुठेही दिसली नाही। मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही। त्यानंतर मुलगी हरवली किंवा बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबियांनी यशश्री शिंदे हरवली असल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदवली। तिचा शोध सुरू होता, मात्र ती कुठेही सापडली नाही। शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी रात्री उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंप येथे एका तरुणीचा मृतावस्थेत शरीर आढळले। सदर मृत व्यक्तीला इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय उरण येथे नेण्यात आले। मृत शरीराची ओळख नातेवाईकांना पटली। सदर मृत शरीर बेपत्ता झालेल्या यशश्री शिंदे हिचेच असल्याची तपासातून निष्पन्न झाले आहे। पोस्टमार्टम झाल्यानंतर तिच्या शरीरावर विविध वार करून तिला जखमी करून तिची क्रूरतेने हत्या केल्याची बाब शवविच्छेदनामधून समोर आली आहे। सदर घटना समजताच शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासूनच सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, संघटनेचे प्रतिनिधी, सदस्य, विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, जागरूक नागरिकांनी इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली। घडलेल्या घटनेचा सर्वांनी जाहीर निषेध केलाय। यशश्री शिंदे हिच्या शरीरावर विविध ठिकाणी वार करण्यात आलेले आहेत। तिच्या शरीरावर इतके वार करण्यात आले आहेत की तिच्या शरीराची ओळख पटणे सुद्धा अवघड झाले आहे। सदर घटना प्रेम प्रकरणातून घडली असल्याची प्राथमिक बाब समोर आली आहे। यशश्री शिंदे हिचा खून कोणी केला, यशश्री शिंदे हिचा खून कशासाठी करण्यात आला या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत। उरणमध्ये लव जिहादची अनेक प्रकरणे समोर येत असून या अशा प्रकरणात पोलीस प्रशासनाने त्वरित ऍक्शन घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेने केली आहे। यशश्री शिंदेच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत निर्दयी, क्रूर व निंदनीय असल्याने मानवजातीला काळीमा फासणारी घटना असल्याचे सदर दोषी व्यक्तीला, आरोपीला त्वरित फाशी व्हावी अशी मागणी यशश्रीच्या कुटुंबियांनी व संतप्त झालेल्या नागरिकांनी केली आहे। सदर घटनास्थळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर, आमदार महेश बालदी, राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर, गणेश नलावडे, शिंदे गटाचे रमेश म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते महादेव बंडा, तालुकाध्यक्ष सीमा घरत, भारतीय जनता पार्टीचे रविशेठ भोईर, कौशिक शहा, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, जनवादी महिला संघटनेचे हेमलता पाटील, JNPAचे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, कामगार नेते संतोष घरत, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार तसेच विविध शिवप्रेमी संघटना, संस्था, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, जागरूक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सदर आरोपीचा शोध सुरू असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल व यशश्री शिंदे हिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिले। या निंदनीय कृत्याचे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आदी सोशल मीडियावर पडसाद उमटले असून सोशल मीडियावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला आहे, तर उरणमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी उरण प्रतिनिधी विठ्ठल ममताबाद। मध्ये आज गुन्हास्पद घटना घडली त्याबाबत आपले काय मत आहे? यशश्री शिंदे हिची काल मिसिंगची कंप्लेंट काल संध्याकाळी, परवा संध्याकाळी पोलीस स्टेशन येथे उरण पोलीस स्टेशन हद्दीत झाली होती। परंतु मला माझी सहकारी खारघरची विद्या सक्ते यांचा फोन आला। ही जी काही यशश्री शिंदे होती ती त्यांच्या मुलीच्या सोबत कामाला जात होती, म्हणून तिने मला फोन केला की माझ्या मुलीची मैत्रीण उरणमध्ये हरवलेली आहे आणि उरण पोलीस स्टेशन येथे कंप्लेंटही आहे। त्यानंतर मी उरण पोलीस स्टेशनचे गोपनीयचे अधिकारी भीमा शिंदे यांना फोन केला की अशी कंप्लेंट आपल्या हद्दीत आहे, तर आपण काय केलं? ते म्हणाले आत्ता आम्ही टॅकिंगला टाकलेला आहे मोबाईल, म्हणजे ही काल संध्याकाळची गोष्ट होती। जर ती परवा हरवली होती आणि मिसिंगची कंप्लेंट दाखल झाली होती तर मग तिला ट्रॅकिंगला तिचा नंबर टाकण्यासाठी एवढी दिरंगाई का झाली? उरणमध्ये ही घटना झालेली आहे। ही उरणच्या पूर्ण सुसंस्कृत उरण याला लाजवणारी ही खरं तर घटना आहे। खरं तर आपण बघाल उरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अंमली पदार्थाचं सेवन करण्यासाठी जे काही ग्रुप आहेत हे सरसावलेले आहेत आणि अशा प्रकारे जर
चालत राहिलं तर उरणमधील असलेल्या मुलींना हे रस्त्यावर फिरणं हे मुश्किल होईल। या यशस्वी म्हात्रे यांना यशस्वी शिंदे यांना खरं तर त्यांचे आरोपी आहेत हे लवकरात लवकर भेटले गेले पाहिजेत आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमच्या उरणवासियांची सगळ्यांचीच मागणी आहे। कारण की उरणमध्ये राहत असल्या कारणाने आमच्या उरणवासियांची ती लेक होती आणि अशाच जर लेकी सुना जर रस्त्यावर बऱ्याम कापल्या गेल्या तर मग आमच्या मुलींना कुठे सिक्युरिटी काय आहे। आणि अशाच पद्धतीने जर पोलिसांनी जर परवा झालेली जर कंप्लेंट होती आणि तिच्यावर जर कारवाई करण्यासाठी जर त्यांनी एवढा वेळ लागला असेल तर याच्या सगळ्याच गोष्टीची एकदम सखोल पद्धतीने कारवाई आणि चौकशी झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांचीच मागणी आहे। या घटनेबद्दल 2 मिनिटं बोला। आज उरणमध्ये अतिशय घृणास्पद अशी वाईट घटना घडलेली आहे। यशस्वी शिंदे एक अतिशय देखणी तरुणी 22 वर्षाची तिची निर्घृण हत्या एका नराधमाने केलेली आहे आणि अशा हत्या आपण या नजीकच्या काळामध्ये 1-2 अशा घडलेल्या आहेत। आज उरणमध्ये खऱ्या अर्थानं एक तरुणीचा नाहक बळी गेलेला आहे आणि एका मुस्लिम तरुणाने त्याचा बळी घेतलेला आहे। शासन सरकार न्याय काय देईल तो विषय आम्हाला जरी मान्य असला तरी अशा नराधमाला भर चौकामध्ये उलटा टांगून त्यांनी जशी आमच्या यशस्वीची हत्या केली तशी त्याची समाजाने हत्या करायला पाहिजे ह्या भूमिकेमध्ये आजचा संपूर्ण या ठिकाणी समाज जमून त्यांची या ठिकाणी मानसिकता झालेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी अशाच घटना घडत राहिल्या तर समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे। पोलिसांनी तातडीनं ह्या नराधमाला बेड्या घालून त्याला कडकत कडक कारवाई त्याच्यावर होणं आहे। खऱ्या अर्थानं फाशी शिक्षा पलीकडचं आम्ही म्हणतो फाशी शिक्षा तर त्याला होणंच आहे। कारण आज ज्या तरुणीचं जरी त्याच्याबरोबर लव असेल आणि लव जिहादचा जर त्याला त्या ठिकाणी त्याला जर त्या प्रक्रियेने जर जायचं त्याची मानसिकता असेल तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी समस्त समाजाने त्याचंसुद्धा शरीराच्या अशाच प्रकारे निगरून हत्या करण्याची आज समाज या ठिकाणी या मानसिकतेमध्ये आहे। आम्ही मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत। पोलिसांना आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की त्या नराधमाला त्वरित अटक करून अशा घटना भविष्यामध्ये होऊ नये याची काळजी पोलिसांनी घ्यावी। आज खऱ्या अर्थानं यशस्वी शिंदे हिचं मी सकाळी फोटो बघितला, ती खऱ्या अर्थानं एक अतिशय सुंदर तरुणी की त्या तरुणीचा एवढा नाहक कमी वयामध्ये तिचा अंत होणं हे तिच्या घराण्याला सुद्धा खूप अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। आम्ही सर्व मंडळी महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष त्या शिंदे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहू। पोलिसांनी तातडीने जर त्या ठिकाणी कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशनला सुद्धा संपूर्ण समाज घेऊन आम्ही त्या ठिकाणी ह्या निगरून हत्येचा निषेध करण्यासाठी आम्ही मागे पुढे बघणार नाही आणि म्हणून आपण पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी न्यायव्यवस्थेचा योग्य प्रकारे वापर करून कुठले अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेऊन आजच्या घटनेला खऱ्या अर्थानं अखंड उरण तालुका आज या ठिकाणी अतिशय दुःखी मनस्थितीमध्ये आहे। अनेक आपण प्रेम प्रकरणं बघत असतो पण प्रेम प्रकरणामध्ये अशा निगरून हत्या आपण कधी बघितल्या नाही आणि खऱ्या अर्थानं एखाद्या हिंदू तरुणीला फसवून तिच्यावर मानसिक बलात्कार करून नंतर तिची निगरून हत्या करणे अशा नराधमाला जगण्याचा कोणताही अधिकार नाही। ज्या पद्धतीनं त्यांनी तिची हत्या केली त्याच पद्धतीनं त्याची तशीच हत्या व्हावी ही संपूर्ण समाजाची आज या ठिकाणी मानसिकता आहे। आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागते कारण याचं कारणच असं आहे की एखादा जर लव असला तर मुलगी आत्महत्या करते, जीव देते, परंतु आज तिला तिच्या शरीराचा विद्रूप असं परिस्थिती करून तिच्या गुप्तांगावर वार करून तिच्या वेगवेगळ्या अंतर्गत पार्टला त्या ठिकाणी कापून जी
तिथे हत्या केलेली आहे. खऱ्या अर्थानं अशा नराधमाला या समाजामध्ये कुठलंही स्थान नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.